अंगावरती रोमांच यावा, लाखो लोक, आणि आपण आईचा गोंधळ घालतो. गोंधळाला ये, ती आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती, असंच त्या सभेचं स्वरूप होतं. लोक पेटलेत, लोक चिडलेत, वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटायर नाही, गेट आउट करण्यासाठी लोक आतुरलेली आहेत. गेट आउट, तडीपार. किती मस्ती आले. एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची, आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला जो निष्ठावान आहे, तुमच्या पैशाने तो विकत घेतला जात नाही. आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत, ये तुला सगळं सोडून देतो, पण मडवी तुरुंगात आहेत, भाजपात किंवा मिंद्याकडे जायला तयार नाहीत. आणि बघू ना आपण यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत. कायद्याच्या दृष्टीने बोलतोय, तुरुंग नाही फोडणार मी, तुरुंग तसाच ठेवणार आहे, कारण उद्या ज्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्याला मी त्या तुरुंगात टाकणार आहे. संजय राऊत पण तसेच नाही झुकला. काय कराल, तुरुंगात टाकाल ना, टाका, बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत. आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता. कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं. पण तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्या लोकमान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र हा सुद्धा जागा आहे, आज सुद्धा ज्वलंत आहे. असंतोषाचे जनक या लोकमान्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे, त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे. पण तेव्हा